जरांगे पाटलाने सांगितलं माझा सरकारवर विश्वास नाही. लक्ष्मण हाके उपोषणाला बसलेत ओबीसींसाठी, ते म्हणतात माझा सरकारवरती विश्वास नाही. कोणाच्याही ताटातलं काढून कोणालाही देऊ नये ही शिवसेनेची भूमिका आहे. मागासले पण सर्व समाजामध्ये आज आहे. याला कारण नरेंद्र मोदींची धोरणं, कारण नरेंद्र मोदींचं अपयशी नेतृत्व, करंट नेतृत्व, सरकारचं शिष्टमंडळ आहे. बघा, ह्याच्यावरती आता अभ्यास सुरू आहे. बिहारमध्ये वाढीव आरक्षण जे होतं ते वाढीव आरक्षण कोर्टानं मान्य केलं नाही 50% वर, आणि महाराष्ट्रामध्ये आरक्षणावरून जो एक संघर्ष सुरू आहे, अनेक मराठा असतील, ओबीसी असतील, धनगर असतील, त्याच्यामुळे आता सरकार काय करत आहे? सरकार जे म्हणत होतं की आम्ही टिकाऊ आरक्षण देऊ, त्या टिकाऊ आरक्षणाची जुळणी कशी करायची, आणि त्यात या महाराष्ट्रातल्या सर्वच राजकीय पक्षांना, नेत्यांना चर्चेसाठी सामावून घेऊन हा जो या राज्यामध्ये संघर्ष सुरू आहे तो थांबवण्याच्या दृष्टीनं जर सरकारला खरोखर इच्छा असेल तर त्यांनी सगळ्यांशी चर्चा केली पाहिजे. शिष्टमंडळं जाऊन उपोषणकर्त्यांकडे हा प्रश्न सुटणार नाही, कारण कोणत्याही समाजाचा नेता आणि उपोषणकर्ता सरकारवरती विश्वास ठेवायला तयार नाही. जरांगे पाटलाने सांगितलं माझा सरकारवर विश्वास नाही. लक्ष्मण हाके उपोषणाला बसलेत ओबीसींसाठी, ते म्हणतात माझा सरकारवरती विश्वास नाही. अशा परिस्थितीमध्ये जर सरकारवरती विश्वास नसेल नेत्यांचा, अशा वेळेला सर्वपक्षीय शिष्टमंडळ किंवा सर्वपक्षीय समिती, सर्वपक्षीय चर्चा हाच एक मार्ग राहतो. पण आपण जर बघितलं मराठा आणि ओबीसीचा जो वाद आहे तो दुर्दैवी आहे. कोणाच्याही ताटातलं काढून कोणालाही देऊ नये ही शिवसेनेची भूमिका आहे. मागासले पण सर्व समाजामध्ये आज आहे. याला कारण नरेंद्र मोदींची धोरणं, मग शेती संदर्भात आर्थिक धोरणं, उद्योगासंदर्भातली धोरणं, रोजगारासंदर्भातली धोरणं. मोदी सरकार गेल्या 10 वर्षामध्ये पूर्णपणे अपयशी ठरल्यामुळे या देशातले सर्व समाज हे आरक्षणासाठी रस्त्यावर उतरलेले आहे. जसे महाराष्ट्रामधलं आपल्याला चित्र आपण पाहतोय, तसं गुजरातमध्ये आहे, तसं राजस्थानमध्ये आहे, तसं हरियाणामध्ये आहे. प्रत्येक समाजाला आरक्षण हवं आहे. नोकरीमध्ये राखीव जागा हव्या, शिक्षणात राखीव जागा हव्या. याचं कारण नरेंद्र मोदींचं अपयशी नेतृत्व, करंट नेतृत्व, सरकारचं शिष्टमंडळ